बाई पार थकले आता शोधून. सगळ्या यात्रेतले राट पाळण्याकडे गेले, खाऊच्या दुकानांकडे गेले, सगळीकडे शोधलं, मंदिराकडे गेले, कुठंच दिसेना बाई माणूस. पार आता मला तर इतकी भीती वाटू राहिली का आता नेमकं सास सासऱ्यांना काय सांगावं. एक तर सास सासरे त्यांना पाठवीत नव्हते, पण मी बळजबरी घेऊन आले. ते म्हण मला यायचंच नाही, पण मी म्हणले चला मी आहे तुमच्या संग. आता मी काय करू बाई, सगळं टोमणं मावच येणार आहे आता. मला तर नुसती भीती वाटू राहिली. आता नेमकं पावा कुठं यांना, काय करू आता. अख्खा गाव पायाखाली घातला, कुठंच दिसाना बाई. इकडं मळ्यानी तर कुत्रंसुद्धा दिसाना, नुसतं ऊनच चिंचिन चिंचिन करतंय. हां त्या तिकडं बैलगाडीत एक माणूस दिसतो फक्त, त्यांना जाऊन विचारते आता. धन्या पावरे मल्हारी गड जेजोरी, धन्या पावरे मल्हारी गड जेजोरी, देवाच्या ठिकाण पाल प्यांबरी, रायाच्या ठिकाण पाल प्यांबरी जी. हायलं चला आता वडिलांची आठवण, आजोबाची आठवण म्हणून इथे या गाडीला तवाच विकून टाकलं असतं, पण विकूशी नाही वाटत. ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी आहे. ते म्हणू नका, ऊस म्हणू नका, पण ही गाडी आणि मी, नाही नाही, हे गाडीवर माझं इतकं प्रेम आहे. हिलाच मी व्यवस्थित रिपेअर करतो आणि धुऱ्या बदलतो फार. बाकी हे चाकं नाही बदलूशी वाटत मला. चाक म्हणजे एक जीवनाचं चाक येते. धुऱ्या नवीन टाकितो आणि हा घोट्या हे बी नवीन टाकितो परत, आणि रिपेअर करतो मी मस्तपैकी. रायाच्या ठिकाण पाल प्यांबरी, देवाच्या ठिकाण पाल प्यांबरी. काका अरे काका खाऊ बाई, मी नाही ओळखलं तुम्हाला. काका तुम्ही इथलेच आहे का? हा इथलंच आहे. तुम्ही? मी लय लांबून आले. गावाचं नाव काय पण तुमच्या? कुठल्या? मी आहे ना मांजरगाववरून आले. मांजरगाव? हां. मांजरगाव कुठं आलं हे? मांजरगाव आहे ना निफाड तालुक्यात आलं. हा का? हां. बरं इकडं कुठं मग? अहो आता काय सांगू तुम्हाला, तुम्ही इथलेच आहे ना? हो इथलंच आहे. हे काय मळा आपलाच आहे ना. हा हां. अहो काका, हा. माझा नवरा आणि मी आम्ही ना जेजूरला आलो होतो. बरं नवरा कुठे आहे मग? अहो तेच तर झालं. काय झालं? अहो यात्रेत आहे ना काय झालं, हा. मला पाळण्यात बसायची लय हौस आहे ना. बरं मग? तर मग मी ना राट पाळण्यामध्ये बसले. हा. मा नवऱ्याला म्हणत होते काय? का या तुम्ही मा शेजारी बसा, बरोबर आपण आहे. दोघे बसू. हा. पण ते म्हण नाही, मला आहे ना लय भीती वाटती. अच्छा. हा मी ना, तू बस पाळण्यात, हा. मी तवर जाऊन येतो बाथरूम वरून. आणि मग? आणि जे गेले ना हो हा. ते परत आलेच नाही हो. म्हणजे तुम्ही पाळण्यामध्ये एकट्या बसल्या हा एकटीच बसले होते मी. आणि ते बाथरूमला गेले? हा. मग आले नाही तर मग त्यांच्याकडे फोन असेल, फोन करा ना मग. अहो काका आता तुम्हाला काय सांगू, माझा नवरा आहे ना एकदम आडानी गोळा आहे हो. अहो त्यांना फोन वापरता येत नाही, त्यांना म्हणजे त्यांना फोन बोलता सुद्धा नाही येत. का हो बाई? हां. अहो तुमच्या हातामध्ये तर हा मी तर म्हणतो 20-25 हजाराचा मोबाईल असेल. कोणता? नोकियाचा आहे का? नाही नाही नोकियाचा नाही. अहो म्हणजे मला फोन वापरता येतो, पण माझा नवरा आहे ना अडाणी आहे हो लय. आलं लक्षात ते. हां. पण एकंदरीत तुमच्याकडे हा मोबाईल, हे दागिने, तुमच्याकडे बघितलं नाही साडी, तर मला तर कलेक्टरची बायको वाटत तशी. अहो काका काय माहिती का, हा. माझ्या आईवडिलांनी ना अडाणी नवरा पाहून दिला मला. मला ही शंका येऊ राहिली, एवढ्या अडाणी नवऱ्या संग तुम्ही कसं काय लग्न केलं? पण तुम्हाला सांगू का, हा. ते जरी अडाणी ना हा. पण मनाने लय भोळे होते. हा का? हा का? लय त्यांचा स्वभाव इतका भोळा आहे ना. हा. आता काय सांगू तुम्हाला, त्यांच्यासारखा नवरा आहे ना अख्ख्या पंचक्रोशीत नाही सापडणार हो. मग चांगली गोष्ट आहे, मग चांगली गोष्ट आहे. तुम्हाला पसंत आहे, आवडला, चांगला प्रपंच चालू आहे, हा. म्हणूनच तुम्ही जेजूरला आले वाटतं ना. हो मग तेच आम्ही ना देव भेटवायला आलो होतो ना, हा. म्हणून आम्ही जोडीने आलो. नाही तर ते ना यात्रेला पण येते नाही कधी, म्हणजे त्यांना कुठं जायची हौसच नाहीये. हा का? हा. मॅडम एक मला सांगा, दिसायला कसा आहे तुमचा नवरा? कदाचित तो जर माझ्या नजर पडला ना, हा. तर मग मी भेटल त्यांना, बरोबर आहे ना? हा. मला सांगा, काळा आहे, गोरा आहे,
सगळं काही वर्णन सांगा त्याचं वालं मला. हा नाही दिसायला आहे ना तसे ते लय सुंदर आहे बर का. अच्छा. हाय जराशे काळे सावळे आहे. पण सुंदर आहे बा. हाय थोडीशी उंची कमी आहे. हा. पण लय देख नाही ते. अच्छा अच्छा. हा आणि ना आता काय म्हणजे त्यांचं आहे ना एकच दात पडेल फक्त. बर. हा पण मनाने लय निर्मळ आहे हो. मला सांगा मॅडम, त्यांचा चेहरा जर असा समोर आला, आता तुमचा चेहरा कसा समोर दिसतो मला, मग त्यांचा तो पडेल दात मला दिसतो का? मला म्हणजे असं दुसऱ्याला दिसतो का? अहो त्यांचा समोरचाच दात पडेल. नाही म्हणजे दिसतो ना समोरून जर आला एखादा माणूस तर. हा तुम्हाला सांगते एकदम हिरो आणि मानावरा. बरं बरं. आणि मनाने लय भोळे हो. अच्छा. पण आता काय करू बाई, हा तुम्ही जे सांगितले ना आता हा तुमच्या नवऱ्याचं वर्णन, हा. त्याच्यातले 3 मुद्दे आहे ना मी ध्यानात ठेवले. पहिला मुद्दा म्हणजे त्यांचा दात पडेल. हा दुसरा मुद्दा थोडासा उंची कमी आहे. बरोबर. आपण त्याला बुट्टा म्हणतो बा थोडक्यात, म्हणजे राग नका येऊन देऊ. हा नाही नाही काही नाही काही नाही. आणि काळग्याला पण आहे म्हणतात. हा हाय. मग काळा, दात पडेल आणि उंची कमी, हे 3 मुद्दे मी ध्यानात ठेवले. कदाचित मला आज उद्या जर असा नजरा पडला ना तर मी काय करील, आता फोनचा जमाना आहे सगळा काही. तर एक काम करा, तुमचा फोन नंबर मला द्या. मला मदत करणं खूप आवडतं. बरं घ्या लिहून हा सांगा नंबर, सांगा तुमचा वाला. हा एक मिनिट. हा बॉल पेन आणि सांगा बरं नंबर. 9822 9822 64 64 65 65 66. आता नाव सांगा तुमचं. माझं नाव शांताबाई. शांताबाई. हा ठीक आहे. मला जर नजर पडला ना तर मी फोन करील. मला फक्त फोन करा का बाई तुमचा नवरा इडे इडे. हो. मी टपक्याने येते लगेच. नाही तर दुसरा एक सल्ला सांगू का, तुम्ही पोलिसांना कळवा ना ही भानगड. अहो काका मला पोलीस स्टेशनच माहिती नाही हो. अरे देवा, एक काम करा, आता ह्या इथं आहे ना एक हवालदार बसलेले, त्यांना जाऊन भेटा. ते तुम्हाला मदत करतील तुमचा नवरा शोधण्यासाठी. हा हा कुठं इकडं पुढं बसले का? जा बरं लवकर, उशीर करू नका. हा बरं चालेल चालेल. जा. धन्यवाद बरं का काका. जा. कारागीर पाहतो आणि धुऱ्या बी घेऊन येतो आणि गाडी नीट करतो गाड्या. आता काय दुटी आहे बा. हा हायला पोलीस स्टेशनमध्ये दुटी करायची सोडून साहेबांनी इकडं कुरडायचं राखण करायला ठेवले. वा वा गंगाराम हवालदार, एकच नंबर दुटी आहे. साहेबाचे जर या कुरवड्या गेल्या चोरीला तर आपलं काय खरं नाही. मस्तपैकी आपलं राखण आहे इकडं. आणि ती पण दुटी ना झाड ना सावली ना काय, मस्तपैकी उन्हात दुटी लावली. त्याच्या आईला नेमका आज सोमवार पडला रे, नाही तर साहेबाच्या कुरड्या आहेत ना बराबर वाळवले असते आम्ही. हां एक 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 पोटात बरोबर घातले असते आम्ही. पण काय करायचं, नाही तर राखणीला थांबलो तर साहेब मला डायरेक्ट सस्पेंड करून टाकतो. ऊन तर लय झाले, सावली तर नाहीच आपल्याला म्हणा. अरे मस्तपैकी आहे ना, आता जरा आराम करावं. कोण येतं इथं उन्हामध्ये म्हणा. पण राखण करायची तर कोणाची राखण करायची, कावळ्यांची चिमण्यांची, हीच येणार आहेत खायला. मरू द्या, बसतो मस्तपैकी आता खुर्चीवर बसून आराम करतो आणि राखण करत बसतो. आय आय ग, चांगली राखण आहे गंगाराम. कोरड्यांची राखण चालली. आय ग, मस्तपैकी पोलीस स्टेशनमध्ये असतो, सावलीत बसलो असतो खुर्चीवर, पण मस्तपैकी इकडं राखण करायचं. अरे वा साहेब. ते काका म्हणा इकडंच ड्युटी त्या हवालदारांची, पण मला इकडं तर काही दिसू नाही राहिले बाई. हा तिथं वाटतं बसेले. चला आता त्यांनाच भेटते. हवालदार साहेब. अहो मी चांगली झोप लागलेली, कामाची झोप मोडली माझी. काय काय झालं एवढं हवालदार साहेब म्हणायला? अहो साहेब तुमच्या कंप्लेंट द्यायची होती. माझ्याकडे कंप्लेंट? हां. हा तिकडे पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट द्यायची. इथं काय आहे माझ्या पैसे आता? अहो पोलीस स्टेशन कुठं आहे तेच मला माहिती नाही हो. पोलीस स्टेशन तुम्हाला माहिती नाही?
चांगलंय म्हणून तुम्ही इथं माझ्या पैसे आलाय का? अहो मी ना ह्या गावात नवीन आहे. तुम्ही ह्या गावातल्या नाही? नाही, मग कुठून आला तुम्ही? मी आहे ना मांजरगाववरून आले. मांजरगाव? हा. मांजरगाव कुठल्या तालुक्यात मोडतं? निफाड निफाड. निफाड मध्ये का? हा 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 आत्ता आलं लक्षात माझ्या. हा तिकडून आले का? हा. तुमचं नाव काय? माझं नाव शांताबाई आहे. शांताबाई. हा. माझ्याकडे कशाला आला? अहो दादा काय सांगू तुम्हाला, इकडे ना हा. यात्रेला आले होते मी. यात्रेला आला होता का? हा. बर. माझा नवरा आणि मी आम्ही 2 जण आलो होतो. नवरा बायको आला होता? हा. पण काय सांगू दादा, माझा नवरा हरवला हो. ए बाई काय बोलते तू? अहो खरंच सांगते दादा, आता काय सांगू, सगळी यात्रा पायाखाली घातली, सगळं गाव पायाखाली घातलं, सगळे मळे पायाखाली घातले, कुठं सापडा ना हो. कुठं सापडा ना? हा. अरे बाई तुझा नवरा हरवायला तो काय बारका आहे का? हा तू म्हणली असते बाबा माझा मुलगा हरवलाय, मुलगी हरवली तर ठीक आहे, खुशाल म्हणते माझा नवरा हरवलाय. अहो आता काय सांगू तुम्हाला, माझा नवरा आहे ना लय अडाणी हो. लहान पोर तरी बरं, हा. त्याला तरी सगळं येतं, मोबाईल बिबाईल चालवता. पण माझा नवरा लय अडाणी, त्याला मोबाईल सुद्धा चालवता येत नाही. बाई हा. तुम्ही एवढ्या अडाणी माणसासंग कसं काय लग्न केलं? अहो दादा माझे आई वडील शेतकरी आहे ना, हा. मग त्यांनी पण मला शेतकरीच मुलगा पाहून दिला हो. आमचं आहे ना लय लहानपणी लग्न व्हायले. लहानपणी? हा. म्हणजे तुम्ही किती वर्षाचा होता मग? म्हणजे मी आहे ना 12 वर्षाची होते. बापरे, तुम्ही 12 वर्षाचे असताना लग्न करून दिलं तुमच्या आई बापांनी? हा. एवढं लहानपणात लग्न करतात का? कायद्यानं गुन्हा आहे माहिती आहे ना? अहो दादा पहिले जुने लोक आहे ना लहानपणीच लग्न करायचे ना. हा लहानपणीच लग्न करायचे. हा आता ते कायद्याने गुन्हा आहे ना साहेब, ते आता निघलं, पहिलं होतं का काही? नाही पहिल्यापासून होतं, पण माणसं आहे ना लपून छपून असं लग्न लावून देत होती. पहिले लोक अडाणी होते, लवकर लग्न लावून द्यायचे पोरींचे. बरं तुमच्या नवऱ्याचं नाव काय? माझ्या नवऱ्याचं नाव आहे ना बाबूराव आहे. बाबूराव. हा. आडनाव काय? आडनाव आहे ना डोईफोडे. डोईफोडे. हा. नवऱ्याचा फोटो बिटो आहे का? हा आहे ना साहेब, आहे ना. दाखवा बरं फोटो. अहो तुम्हाला सांगते, मला इतकी आवड आहे, मी आहे ना त्यांचे असे भारी भारी फोटो काढून ठेवले दादा, काय सांगू. पण इतका अडाणी येतो, पण जाऊ द्या, अडाणी साहेब पण लय भोळा आहे हो मनानी. नाही भोळा आहे, भोळा चांगला आहे भोळा. या बा दादा, या बा. हा फोटो आहे का? हा या बा. बाई हा तुझा नक्की नवरा तुझाच आहे ना? अहो दादा खरंच सांगते, हा माझाच नवरा आहे. शायला मला तर शंका येते हो. आता काय शंका येते तुम्हाला? तुम्ही दिसायला लय भारी दिसताय, ते फोटो मध्ये नवरा वाटत नाही मला, त्या एवढा घाण चेहरा. अहो घाण कुठे, एकदम सुंदर आहे ना हो. तुमचा नवरा सुंदर आहे चांगला. अहो साहेब ते ना ये फोटो ये मोबाईल आहे हा. ना खराब झालाय ना, म्हणून त्यांचा चेहरा काळा दिसू राहिलाय. नाही तर तुम्हाला सांगते, तुम्ही असं समक्ष पाहिले ना माझ्या नवऱ्याला, हा. एकदम असा सलमान खान सारखा आहे हो. आता सलमान खान सारखा? हा. बाई मला तर तो आहे ना सर्कस इथलं ते कार्टून नसतं का, हा. तसा दिसायला लागलाय. नाही हो दादा, असं नका बोलू हो. मा सोन्यासारखा नवरा आहे हो, देवावानी बिचारा, असं नका बोलू काही. परत एकदा फोटो दाखवा बरं. परत एकदा दाखवू का? हा दाखवा इकडं. या बा, पाहिले ना किती छान आहे. नाही नाही खरंच तुम्हाला सलमान खान सारखा दिसतं. त्याला जर एखाद्या शेतामध्ये ते आपण कसं बुजगावनं उभं करतो का नाही, ते बुजगावनं काढलं आणि त्याला उभा केला ना, तो कोण म्हणणार नाही हे बुजगावनं नाही, माणूस आहे म्हणून. दादा काहीतरी बोलू नका नाही असं द्या, जाऊ द्या तुम्ही. मरू द्या, मला काय घेणं देणं. तुम्हाला आवडला विषय संपला. नवऱ्याची चेष्टा नका करू नाही दादा नाही तुम्ही. चेष्टा नाही करतो. त्याचं आधार कार्ड आहे का? अहो आमचा असा लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे हो. नाही तुमचा लक्ष्मी नारायणचा जोडा असू द्या न तर हिर रांजाचा जोडा असू द्या, मला काय आहे? त्याचं दादा. आधार कार्ड आहे का तेवढं सांगा मला. हा आहे ना आधार कार्ड. मध्ये आधार कार्ड मला. हा दादा तेवढं नवऱ्याला शोधून काढा हो. नाही शोधून काढतो मी, पण आधार कार्ड द्या. अहो साहेब या बा, मोबाईलमध्ये होता फोटो पण डिलीट झाला वाटतं. हा त्यांच्या खिशात आहे बरं का आधार कार्ड. म्हणजे आधार कार्डचा फोटो तुमच्या मोबाईलला पण नाही? हा नाही होता पण डिलीट झाला हो तुमचा साहेब. मोबाईल द्या इकडे बरं. हा त्या आता तुमच्या नवऱ्याचा फोटो तरी मला माझ्या मोबाईल मध्ये घेतला पाहिजे. हा नाही घ्या ना. नाही कसं आहे आम्ही शोधायचं?
हे माझा नंबर टाकतो. हा फोटो हा हां मला सेंड करतो. ठीक आहे. हा आला मला फोटो. वाटलं तर ना तुम्हाला त्यांचं वर्णन सांगू का? नाही माहिती तर सांगायलाच लागणार आहे. हा. असं आहे, आता वर्णन सांगायच्या अगोदर मला पहिलं एक सांगा, हां उंची काय आहे त्याची? उंची ना हा तुमच्यापेक्षा ना थोडीशी जास्त आहे एवढी. हो म्हणजे मला असं म्हणायचं तुम्हाला 4 फूट आहे, 5 फूट आहे, 6 फूट आहे का 10 फूट आहे, काहीतरी सांगा एक. अहो दादा मला ते फुटाचं नाही कळत हो. बरं का बाई, हा मी आता फोटो बघितलाय हा है ना, हा त्याचे काही वर्णन सांगायची गरज नाही, हा हा पण त्याच्या अंगावर काय खून वगैरे आहे का एवढं सांगा. त्यांच्या अंगावर आहे ना हा तुम्हाला सांगू का साहेब, त्यांच्या ना कानाला इड तिळ आहे. कानाला तिळे. हा बर हं. आणि काय? आणि त्यांचा आहे ना एक दात पडेल आहे. एक दात पडला, हो पण वरचा काय इथला खालचा? हा वरचा वरचा दात पडला. हा मला एक सांगा, हं. आता त्याच्या अंगावर कोणत्या कलरचे कपडे आहेत? आता आहे ना साहेब, हा सफेद शर्ट बर, आणि काळी पॅन्ट आहे. सफेद शर्ट आणि काळी पॅन्ट आहे का? हा हा ठीक आहे ठीक आहे. बाबूराव. हा बाबूराव नाव आहे त्यांचं. साहेब लवकर शोध लावा बरं का मानावऱ्याचा. तुम्हाला सांगते साहेब, तुम्ही जर मानावऱ्याचा शोध नाही लावला ना, माझे सासू सासरे ना मला घरातच नाही घेणार हो. बापरे, म्हणजे तुमचे सासू सासरे घरात नाही घेणार? नाही घेणार. अहो दादा माझा नवरा इतका अडाणी ना, तर मला माझ्यासोबत आहे ना सासरे त्याला पाठवित नव्हते, पण मी त्यांना बळजबरी घेऊन आले. आम्ही जेजूरला आलो होतो 2 जण देवाचं दर्शन घ्यायला. हा हां पण मी पाळण्यात बसले आणि ते म्हणे मी आलो जाऊन बाथरूमवरून, बर. आणि जसे गेले तसे आलेच नाही हो दादा परत. किती तास झाले पण तुमचं आणि त्यांचे गाठ भेट पडले नाही? ती आता जवळजवळ अख्खा दिवस गेला हो साहेब, मी नुसते शोधूच राहिले त्यांना. दिवस गेला? हा ना. नाही काळजी करू नका, तुमच्या नवऱ्याचा तपास लाव. म्हणजे आयला साहेब नेमके आता बाहेर गेले, तर साहेबांनी मला मोठं काम लावलं इथं. काय करावं साहेब ना? तुम्ही इथं ड्युटीवर आहे का? हो इथं ड्युटीवर आहे. म्हणजे काय ड्युटी तुम्हाला? हे बघा, हे आमच्या साहेबाचे आहे ना कुरडवे बनवलेले आहेत ह्या. हा हा मग हे जे राखण करायला मला साहेबांनी इथं ड्युटी ठेवलंय. म्हणजे कुरडा राखाय तुम्ही इकडे बसले? हा ना, आज काय ऑफिसमध्ये आम्हाला काम नव्हतं. हा हा मग साहेब म्हणले गंगाराम आजच्या दिवस जा म्हणे आपल्या घरी. मोठे साहेबांच्या कुरडा हा मोठ्या साहेबांच्या. दादा हा. एक काम करा ना, काय? वाटलं तर या कुरडा आहे ना हा. मी राखीते, पण तुम्ही ना मानावऱ्याला तेवढं सापडून आणा. मी इकडं बसते वाटलं तर खुर्चीवर. तुम्ही नक्की बसाल नाही तर? अहो नक्की बसते. बा तुमच्या साहेबाची ना एक सुद्धा कुरडई कावळा खाणार नाही याची मी काळजी घेते. बरं बरं ठीक आहे, तुम्ही थांबा इथं. पण मी काय म्हणतो, मला एवढं सांगा, तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी फिरला होता, काय काय केलं तेवढं मला सांगा. अहो दादा मी आख्या जत्रामध्ये या राट पाळण्याक पाहिलं, मंदिराक पाहिलं, गुडशेवच्या दुकानात गेले, जिलाबीच्या दुकानात गेले, कुठंच सापडा ना हो दादा. आणि इकडं साऱ्या मळ्यांनी फिरू राहिले. या बा माग घासाला कोरड पडली, मला पाणीसुद्धा नाही प्यायला. मी तशी सकाळपासून आख्या उन्हात फिरते, पण कुठं दिसा ना हो मानावरा. बरं तुम्हाला कोरड पडली ना, हां तुम्ही एक काम करा, इथं राखण थांबा. हा इथं बाहेर बघा पाण्याचा मडका आहे, हा, इथं हा. पाणी वगैरे प्यान, इथंच थांबा. लय उपकार मी तुमच्या झाले. नवऱ्याचा तपास लावतो काय. बरं बरं लवकर आणा बरं का दादा सापडून. हो ठीक आहे ठीक आहे. बरं का, हां मी काय म्हणतो तुम्हाला, हां तुम्ही नीट इथं राखण करा बरं का. अहो मी एकदम या बाय आता मी बसतेच आरामात नाही बसते. नाही तुम्ही आरामात बसा, हा. पण इकडं तोंड करून बसू नका. हां त्या कोरड्यांचे राखण करा. नाही नाही तुम्ही गेले का तिकडं तोंड करीते मी आता. हा पण ह्यातली जर एक कुरडे कमी पडली ना, हां तर लक्षात ठेवा साहेब आहे ना, हा. माझ्या पगारातनं कट करले हे पैसे सगळे. कुरड्यांची हा हा एक एक कुरड्यांचे साहेबांनी सगळ्या मोजून ठेवले आहेत. मोजून ठेवल्या कुरडा? हा मग लय चिगाट आहे हो तुमचा साहेब. 430 कुरड्या लक्षात ठेवा बरं का. 430? हा आणि समजा एखादी कुत्र्यानी नेलीच तर काय करू साहेब मी? हा मग तुमच्या नवऱ्याला मी शोधायला जायचं, तुम्हाला राखण करायला नको का? हा म्हणजे मी राखण करते तशी, हा. पण समजा माणूस असं इकडं पाहत असलं आणि आलंच अचानक कुत्रं नेली तर? नेली तर काय, मग माझा पगाराचा सगळं सत्यानाशच व्हायचा, पगार भेटायचा नाही मला. बरं जाऊ दे साहेब, मी आहे ना सारखी टक लावून कुरड्यांकच पाहत बसते. हा बघा बरं का, हा मी शोधून येतो. हा, तोपर्यंत चालेल. इथंच थांबा तुम्ही. इथंच थांबते मी. हा येऊ का मग मी? हा फक्त मा नवऱ्याला लवकर सापडा बरं का साहेब. अहो साहेब असा सोन्यासारखा नवरा आहे ना, तुम्हाला सांगते मला इतका जीव लावायचा साहेब, मला कोणतीच रडू गोष्ट नका रडू नका. साहेब मला
कोणतीच गोष्ट कमी नाही केली त्यांनी. नाही कोणती गोष्ट कमी नाही केली, पण इथं काय आता काय बोलायचं, तुम्हाला बोलण्याचा अर्थच राहिला नाही. तुम्ही फक्त लक्ष द्या बरं का. हा हां मी येतो जाऊन. या आई बरं झालं हे साहेब आहे ना लई द्याव आणि धावून आले. मला म्हण इथं कुरडायांची राखण कर, मी आणतो तुझ्या नवऱ्याला सापडून. जाऊ दे आता, मी ना इकडं बसून नाही राहत, मी ना कुरडाया राखीते. आता काही जगून उपयोग नाही आपला. काय ना तोंड कसं दाखव जगाला सुद्धा. हां पर घरी कसं जावा. हां आता आहे ना याच्यातच उडी मारून पाहतो. हां याच्यात बुडल मी बरोबर, दिसणार सुद्धा नाही कोणाला. पाहू किती कॉल आहे मला, पाहू दे आधी. आधी ना दगड टाकून पाहतो. हां भरपूर खोल आहे. आता आहे ना आत्महत्याच करतो डायरेक्ट. काय खरं नाही आता. ए हां काय करतो? आत्महत्या करतोय दादा. आता काय करते. आत्महत्या? हां काय रे असं काय तुझ्या जीवावर आले? तू इकडे पहिलं माग इकडे माग चल माग. मला एक सांग, हां असं काय तुझ्या जीवावर आलं रे? तर काय सांगा दादा तुम्हाला आता. काय झालं काय? आम्ही ना हा दोघं नवरा बायको यात्रेला गेलतो. यात्रेला? हा जेजुरीला. जेजुरीला? हो. हा तेव्हा काय झालं, बायको बसली राट पाळण्यात. पाळण्यामध्ये बसली? बर. हो. हा मग मी गेलो तमाशाला. म्हणजे तू बायकोला सोडून तमाशा बघायला गेला? हा. हा अहो तेडला बाय मला सगळं लुटून घेतलं. बाईने लुटून घेतलं? हा काय काय लुटलं असं तुझ्या? सगळा पैसा अडका सगळं काढून घेतलं माकून, पाठीमाग रावटीत नेऊन. रावटीत नेऊन? हा. अरे बापरे. आणि तुला तर कशाला मस्ती पाहिजे रे तमाशा बघायला जायची? अहो एक तर मी कोणी बाहेर यात्रेला जात नाही. हा मी घरीच काम करतो. मला काही लिहिता वाचता येत नाही, काही नाही. म्हणजे तू अनाडीस पूर्ण? अनाडी पूर्ण. हो. हा. मग त्यामुळे काय केलं, मग बायको मला चला जेजुरा तरी मी नेते. मग आम्ही दोघं जोडीने गेलतो. काय रे हा. पैसे किती होते तुझ्याकडे? 5,000 होते. 5. 5,000? हा. मग आता किती आहेत शिल्लक खिशात? आता काहीच नाही राहिले होत. सगळे पैसे काढून घेतले? घेतले. अरे मूर्खा, लाज वाटायला पाहिजे. खुशाल त्या बायकोला तिकडे पाळण्यात सोडून आलास आणि इकडे तमाशा बघत बसलास. अरे असं आहे ना, कधी जायचं नाही. गेलास तो कार्यक्रम बघत बसायचं ना पुढे. बरं का हो दादा, हा मी ना कधीच घराच्या बाहेर पडेल नाही. कुठंच नाही. फक्त मित्र बाहेरून आले का, हा कुठे यात्रेला गेले का सांगायचे लय भारी तमाशा होता आणि लय भारी बाया होत्या. फक्त मी ऐकून घ्यायचो. म्हणजे तू नुसतं ऐकून होतास? हा. मग आज का आता काय झालं, नेमकं यात्रेला आलो आम्ही जेजुरीला. हा म्हटलं आज तमाशा पाहूनच जायचं म्हटलं. जेजुरीचा तमाशा बघायला आला होता? हा. अरे मग वा. मी लगेच तमाशाच पाहिला. हा आणि पैसे सगळे गेले? गेले. म्हणजे तुला त्या बायाने लुटलं? लुटलं. अरे लाज वाटायला पाहिजे तुला. आता लाज काय दादा. हा कुशाल पैसे 5,000 रुपये घालवलंस. आता मला काय माहिती असं घडेल म्हणून. नाही तुला तर काय माहितीये. हा पहिल्यांदाच पाहू राहिलं ना तमाशा. पहिल्यांदाच नाही का? हो. त्यामुळे तुला कळालं नाही हो. की तमाशा नेमका काय आहे तो. हा. आहे ना. आणि काय रे तुझं नाव बाबूराव आहे ना? बाबूराव डोयफोडे. हो. आहे का नाही? हो साहेब, तुम्ही मला कसं काय ओळखलं लगेच? तुझं नाव पण मला माहिती आहे आणि तुझं गाव पण मला माहिती आहे. तू मांजरगावचा आहे ना? हा बरोबर आहे. तुम्हाला कसं काय कळतं? कसं काय कळलं? हा. अरे तुझी ती बायको बिचारी हा. माझ्या पैसे आली कंप्लेंट द्यायला. तुमच्या काय? हा अरे जसा तू तिच्यापासून गेला तसं ती नाही ना, अख्खी यात्रा पायाखाली घातली. अख्खं मळ गावातलं पालतं घातलं. ती तुला शोधती बिचारी. हा नाही बरोबर आहे दादा, बरोबर आहे. ती रडत बिचारी माझ्या पैसे आली. हो काय? हा तेव्हा मला सांगितलं की बाबा माझा नवरा असा आहे, अशा ठिकाणी तो हरवला. बरं का दादा, आता मी बायकोला कसं तोंड दाखव सांगा ना. का बरं? कारण की आता मी पूर्ण इज्जत घालून टाकली ना मावाली. अरे हा? हा बघ बाबराव, हा. इज्जत घालवली कोणी? तूच घालवली. हा, मीच घालवली. हो. आहे का नाही? हो. त्या बिचाऱ्या माऊलीचा काय दोष आहे का? नाही. हा मग तू त्या बिचारीला, तुम्ही दोघं यात्रेला इकडं आलाय, आज ती नाही एकटीनंच घरी जायचं का तुला इथं टाकून? नाही बरोबर आहे. आणि तू जीवाचं बरं वाईट करणार.
का रे पण आता तिनं मा- काय केलंय तेव्हा? अहो पण मग आता माक पैसे नाही राहिले काहीच नाही. मला लय बोलल ना आता बायको मावाली. हे बघ हं. मी तुला समजून सांगतोय, पैशाचा विषय सोड. तुला गाडी भाड्याला नसतील ना, मी पैसे देतो. घरी जायचं आणि इथनं पुढं कधी लक्षात ठेवायचं, अशा ठिकाणी कोणता तमाशा जरी आला तरी बघायला जायचं नाही. बरं. आपल्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. नाही. अरे काय गरज पडली मूर्खा तुला तिथं जायची? आता म्हटलं लय लोक पाहते म्हटलं चला आपण पहिल्यांदाच पाहू म्हणलं असं. हा पहिल्यांदा पाहिलं हो. आणि चांगली फजिती करून घेतलीस ना. अहो गोड बोलून नेलो पुढून मी पुढेच बसलो होतो. हा का? आणि मी वर हात केला नुसता असा हा. गाणे चालू झाले तेव्हा वर हात केला तिला मला असा हात केला म्हणून पाठीमागे ये. हा म्हणजे तुला मागं बोलवून घेतला हा हा आणि तू पण गेला. मी गेलो लगेच. आहे का मी म्हटलं काहीतरी सांगू राहिले काय. होय. हा नाही नाही सांगायसाठी नाही गेला तू. हा. तुला ती बाई आवडली म्हणून तू मागे गेला होता नाही खरं? काय मला त्याच्या आगे पिछे काही कळत नाही हो. खरं बोल नाही तर बघ नाही हो दादाला दादा. सरळ करीन. नाही हा? नाही दादा. अरे सोन्यासारख्या बायकोला त्या बिचारा यात्रेमध्ये सोडलेस आणि कुशाल तमाशा बघायला गेलास का रे? हा 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 नको म्हणत आहे बघ. नाही माई लय मोठी चूक झाली हो. माय बायको कुठे आहे सांगा ना मला तिच्यापर्यंत नेऊन आला ना. होय हो हा, तशी बायकोची आठवण आली वार तुला? हो हा हो होय अजून हो म्हणतोय बघ. नाही चल तुला तुझ्या बायको समोरच नेतो आणि तिथंच तुला समजून सांगतो बरोबर. चल पुढे आणि जीव देतोय हरामखोर. अरे आपण गडी आहे. हा हातात बांगड्या भरल्यास नाही ना, मग कशाला जीव देतो? मी फक्त काम करीत राहतो घरी हो. मी कुणाच बाहेर जात नाही हो. हा बर चल पाठदिशन आता. चल. बाई या हवालदार साहेब कधीचे गेले. मला म्हण कुरड्यांची राखण करा, अजून पत्ता नाही त्यांचा. आणि मी तर पहिल्यांदा पाहू राहिले बाई हवालदार साहेब कुरड्या राखीत आहे वाटतं. काय ड्युटी आहे यांच्या. वाळल्या वाटतं कुरड्या. बाई एक कुरडाई जरी गेली ना तर म्हण साहेबांनी मोजून ठेवले कुरड्या, नाही तर एखादी खाली असती. नको मरू दे. इडं मानावरा सापडा ना त्याचं मला पडले. मरू दे जाऊ दे बाई. नुसतं डोक्याला टेन्शन आले. यांनी काही खाल्लं असेल का नाही. का उपाशीच बसले कुठं. एक तर माशिवाय कधी जेवायचे राहिले नाही. जेव्हा मी जेवल तेव्हाच ते जेवायचे. आणि आज सकाळपासून शांतीची आठवण नाही येत काय यांना. कुठं जाऊन बसले असतील. काय करू आता. काव काय बाई कुठं गेले होते तुम्ही. चुकलं होतं. कुठं. जत्रात नाही का. अहो तुम्हाला सांगते, तुम्हाला मी कुठं कुठं नाही पाहिलं माहिती आहे का. आखी जत्रा पायाखाली घातली. तुम्हाला सांगते आखे मळे एवढ्या उन्हात तानामध्ये मी सकाळपासून येंडू राहिले. पोटात अन्नाचा कण नाही. कुठंच तुम्ही मला दिसाना. कसा दिसल? तुला म्हणलं होतं ना मला आणू नको यात्रेला. अहो मला माहिती आहे तुम्ही लय भोळे बाबडे, तुम्हाला काही कळत नाही मला माहिती आहे. पण मीच म्हणले चला दर्शनाला. तुम्ही कुठं जाती नाही कधी म्हणून म्हणले त्या निमतानी बाहेर तरी निघतील. मला लिहिता वाचते ते तुला माहिती होतं रा. बाई तुमच्या या अडाणीपणाचा कुणी गैरफायदा घेईल. थोडे हुशार व्हा. आता काय हुशार होईल मी. आता काय म्हणजे तुम्ही काय म्हातारी झाले काय. आता घरीच काम करतोय मी पण कुठं येणतोय का मी सांग बरं. तुम्हाला सांगते तुम्ही आले नसते तर मला तोंड जोडायला कुणी राहिलं नसतं माहिती का. आई बापांना कळालं असतं तर त्यांनी मला घरात घेतलं नसतं. पहिले म्हणले असते आमच्या पोराला आण पहिलं तर तुला घरात घेतो. बरोबर म्हणले असते का तुला सांगते. बाई पार काळ वांडून गेले ना हो तुम्ही. मग लय प्रेम होतो चाललंय. साहेब नाही नाही साहेब म्हणू नका. तुमचे पाय धरी ते वाटले तर तुम्ही लय उपकार केले साहेब माझ्यावर. या बा या साहेबांमुळे तुम्ही सापडले बर का. हा, ये साहेब चांगले. बाई खरंच लय देवावानी हो साहेब तुम्ही खरंच. नाही 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 पाय नका पडू. हा का मी देवावानी नाही काय नाही. आणि तुम्ही काय म्हणले हो आता देवाच्या दर्शनाला तुम्ही आले होते का. हा म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेजुरीच्या दर्शनासाठी खास आणलं होतं. अहो दर्शनासाठी जाण ते ना इतके घाबरा त्यांना कुठं जायला गाडीत बसायला सुद्धा बेते. होय. कुठंच अरे प्रवास करते बापरे. नाही. गाडीत बसायला सुद्धा येतं माणूस. वा 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 वा. साहेब तुम्हाला वाटतं ना तसं नाहीये. माझा हा नवरा आहे ना हा. लई अडथर आहे. लई भोळा बाबडा. एवढा भोळा आहे ना भोळा महादेव आहे ना तुम्हाला सांगते.
असा नका नवरा त्या बिचाऱ्या महादेवाचं नाव घेऊ. हा ह्याचं नाव काय आहे? बाबूराव. हा बाबराव नाव आहे यांचं. हो हे पक्का बाबी आहे. हा पक्का बाबी आहे. काय म्हणते साहेब तुम्ही? हा काय खास देव दर्शनासाठी आला नव्हता. मग हा तुम्हाला आहे ना त्या पाळण्यात बसून आहे ना हा बाहेर जातो म्हणून म्हणला का? अहो त्यांना बाथरूमला हा लागली मग होती ना. बाथरूमचं म्हणतोय मी. हा हा तो बाथरूमला गेला नव्हता. मग विचारा त्याला तमाशा बघायला गेला होता तो. काय हा काय? खिशात पैसे आहेत का बघा. काय झालं शांती? हा आता एक तर किती जाऊन बाहेर गेलो नाही मी, हा यात्रा खेत्राला, बरोबर ना? हा मग तो नेला मला जेजुरीला हा आणि तिला होता तमाशा. हा आणि तू बसली राट पाळल्यात. हा मग मला आला दे तमाशाचं. मग मी गेलो तमाशाला. तमाशाला गेलो हा आणि गाणे चालू होते, गाणे बर मग हिंदी गाणे. हा मग ते ऐकता ऐकता मी समोर पुढे बसेल, ती एक बाई आली नाचायला पुढे 2-3 जणी. आणि तिला मी असा हात केला, हा असा हात. हा मग ती मला ये माग म्हणजे कुठं रावटीमध्ये. बाई अहो तमाशा पेपर तिला मला बाहेरच येऊन दिलं नाही. म्हणजे तुम्ही मध्येच होते दोघं? हा काय करत होते? गप्पा गोष्टी. अजून काय केलं सांग. नाही आता इकडं मी सकाळपासून पाहू राहिले. हात लावायचा नाही. हा, मी अख्खा गाव पायाखाली घातला, अख्खी जत्रा पायाखाली घातली, मंदिरात जाऊन आले. तुमच्याशिवाय मी अजून एक घास खाल्ला नाही. काहीच नाही, काय हा, लागू. आणि तुम्ही तमाशा पाहायला गेले आणि नाचन संग नाचायला गेले. दादा पाव. हा मन मधी मला घेऊन गेली बाहेर सोडी ना. तुम्हाला लाज कशी अहो, वाटली नाही? थांबा जरा. हा? मी काय म्हणतो ऐका. हवालदार साहेब तुम्ही आता काहीच बोलू नका. तुम्ही ऐका तरी. हा ऐकून घ्या माझं. नुसतं घेऊन नाही गेले, हा अख्खे पैसे 5,000 रुपये गेले. बाई हा म्हणजे 5,000 रुपये नेले? आके 5,000 काढून घेतले ग माकून म्हणजे कोणी घेतले? त्या बाईनच. अहो तुम्हाला काय करू आता? हा काय करू तुम्हाला आता? काय करू तुम्हाला आता? हा म्हणजे 5,000 मी इकडं जीवाला 1 रुपया खात नाही आणि 5,000 रुपये त्या नाचणार नाहीला देऊन आले. हा अगं बेड्या दिले ग, तिने खिशात हात घातला, काढून घेतले. म्हणजे हातही घातला ती? हा. बाई आणि तुम्ही तवर काय करीत होते? हा? मी पाहत होतो. म्हणजे ती खिशात हात घालस तर तुम्ही काय करीत होते? पाहत होतो. काय पाहत होते? तिच्याक. म्हणजे तुम्ही तिच्याकडे पाहत होते हा. आणि ती खिशातून ती पैसे? घाली तुझ्या हात. बाय काय साहेब तुम्ही ना आता खरंच ये ना काठीनी बदडायच्या लायकीचं झाले. तुम्हाला सांगते, मला वाटलं का लय भोळा आहे का काय, लय भोळा आहे का काय, लय भोळा आहे बस का बस काय? बस हा? भांडणं करू नका आता शांती, इथं. आता तुला माहिती नाही बोळाच आहे ना पहिल्यापासून. ए, तुमची भांडणं आहे ना इथं भांडणं नाही करायची. तिकडे घरी जाऊन भांडणं शांती, करायची. सोड ना आता इकडे कुठं ते करते. आणि मी काय म्हणतो, हा साहेब आले होते का? नाही हो साहेब कोणीच आलं नाही इकडं. नाही ना आले? नाही कुरडे काय कमी झालं नाही ना? अहो साहेब तुमच्या आख्या कुरड्या 430 आहे ना, हा सगळं तसेच तसे मोजून पा. नाही मोजायला नाही, कुठं खाली झालेली जागा बघतोय मी. हा हाय हाय सगळं व्यवस्थित आहे. आणि एक काम करा, घरी जा. पैसे आहेत का गाडीला? नाही ना दादा, गाडीला पण पैसे नाहीत का? नाही भाड्याला पैसे नाही ना. हा चांगलं आहे. धर हे पैसे घे. आखीन जा ना, ते खाली पण घे ग शांती. हा ते पडले राव. हा घ्या घ्या पैसे. हा म्हणजे अख्खे पैसे त्या बायांना देऊन आले आणि वरून त्यांच्याकडून पोलिसाकडून पैसे मागू राहिले भाड्याला. अगं, लाज वाटू द्या थोडी. तिने आत्महत्या करीत होतो ना, तेव्हा तिने भेटले ते मला. म्हणजे तुम्ही आत्महत्या हा, मला करायला- कसं तोंड दाखवा म्हटलं बायकोला. बरं का तुम्हाला हा तोंड दाखवायची लाज वाटते हा. ना? कुठं केले ते आत्महत्या कराय? ते मोठा खड्डा आहे तिथं. हा. हा ना? त्या खड्ड्यात उडी मारत होता तेवढ्यात मी गेलोय. हा ना? हा, हा. चल खड्ड्यापाशी चला, तिकडं गाडी ते तुम्हाला आता. चला त्याच खड्ड्यात नेऊन गाडी ते आता. हा तिकडे खड्ड्यात गाड नाही तर काय पण कर. हा आयला काय माणूस आहे. काय गरज पडली त्याला तिथं जायची? ते शेवटी कलाकार आहेत, त्यांना असे पैसे भेटू नाही तर असे काढून घेऊ. आणि बाई तर खुशाल म्हणते माझा नवरा भोळा भाबडा आहे. वा वा वा, हा भोळा भाबडा आहे वय. अरे हा पक्का चालू आहे. हा खुशाल बाईनं पैसे काढून घेतले नसतील, ह्यानेच बाईला पैसे दिले असतील. असे धर पैसे, पैशाचा माज आला असेल याला. हे ना जेवढे गरीब आहेत ना हे लय हरामखोर आहेत, ह्यांना लय मस्ती. ह्या हिला भूक तर लय लागली. साहेब पण आले नाहीत, ह्यांच्या घरी पण अजून कोण आलं नाही. काय करावं? जरा कुरड्याच खातो, 2-4 घेतो, कुरड्याच खाऊन घेतो. हाय भूक तर लय जोरात लागली. आया आया